वर्धा अजून किती वेळ वाट बघायची आपण? जर त्याला उशीर होणार होता तर त्यांनी तुला फोन करून तसं कळवायला होतं ना. नाही, एखाद्या मुलीला वेळ देऊन वाट बघायला लावणं मला योग्य वाटत नाही. मला पण कळत नाही काय झालंय आज ह्याला. भाऊजी, या आधी असं कधीच वागला नव्हता तो. आणि मी त्याला सांगितलं होतं की आज तुम्ही त्याला भेटायला येणार आहात म्हणून. तेच तर. अगं, एखाद्या मुलीच्या घरापर्यंत मैत्री पोचले म्हटल्यावर त्यांनी तुझ्या बाबतीत जास्त अलर्ट राहायला हवं होतं. आणि आज मी त्याला भेटायला येतोय म्हटल्यावर काळजीने लवकर यायला हवं होतं वर्धा. काळजी आहे म्हणूनच सगळी कामं सोडून आलो. सॉरी. अगं, थोडा उशीर झाला, कामात थोडा अडकलो होतो. मला वाटलं तू काय आज येतच नाहीस. भाऊजींसमोर माझी फजिती होते की काय असं वाटायला लागलं होतं मला. असं कसं? जे मी बोलतो ते काम करतोच. समीर, हे माझे भाऊजी. या गावातली बरीच मोठी आसामी आहे. आणि भाऊजी, हा समीर. हाय. अगं, यांच्याबद्दल काय ओळख सांगतेस? यांना मी चांगलंच ओळखतो. गावात आल्यापासून यांच्याबद्दलच ऐकतोय. शिपुरापुरात सहजच आलात की काही काम होतं? नाही, इथे जे काही घडतं ते सगळ्यात आधी आमच्या कानावर येतं. आणि इतक्यात तरी आमच्या कामाव्यतिरिक्त दुसरं कुठचं काम झाल्याचं मला कळलं नाही म्हणून विचारतो. असं काही खास काम नाहीये. एक परिचित आहेत, त्यांना भेटण्यासाठीच आलोय खास. अच्छा. आणि त्याचबरोबर एखाद दुसरी कामही करावी म्हणतोय. अगं, काही मागवणार आहेस की नाही? मी आज तुम्हाला ट्रीट देते. वर्धा, गप्प बस. अगं, तू मुंबईवरून गावाला आली आहेस आणि तूच आम्हाला ट्रीट देणार आहेस? मला काही खायचं नाही. तुमचा फोन वाजतोय, घ्या. हॅलो, अनय सरोबतांसोबत आहे, नंतर बोलतो. कोणाशी बोलत होतात? नाही, माझं नाव घेतलं ना म्हणून विचारलं. कमाल करताय अनय राजे. अहो, तुमचं गाव आहे, तुमच्या सोबत बसलोय, हे जर गावातल्या लोकांना कळलं तर माझ्याबद्दलचं इम्प्रेशन किती वाढेल. आणि एवढी संधी मी घ्यायलाच हवी ना. आणि आता तशी वर्धा सोबत मैत्री झालीये, तेव्हा तुमच्या नावाचा फायदा उठवायलाच हवा. पण आता मला निघायला हवं. आता जो फोन होता त्या परिचितांचाच होता. त्यांनी मला अर्जंटली भेटायला बोलवलं. चला, पुन्हा भेटू. बाय वर्धा. फोन कर. मग भाऊजी, कसा वाटला समीर? ठीक आहे, पण सतत मनात काहीतरी ठेवून बोलत होतं असं वाटलं. नाही, एखाद्या बरोबर नाती जोडायला निघालेली माणसं हातचं राखून बोलत नाहीत ना. बघू, एकच भेट इनफ नाहीये त्याला ओळखण्यासाठी. समीर बद्दल काही मत करून घेण्याआधी आपण त्याला परत परत भेटायला हवं असं मला तरी वाटतं. आणि तुझ्या ताईचंही हेच मत असेल कदाचित. हा, पण एखाद वेळेस तिची पद्धत चुकीची असेल. असो, मला सांग, तू काय ऑर्डर करणार आहेस? नाही, नको, घरीच जाऊन जेऊया. बरं, चालेल, चल. मला काही हा माणूस योग्य नाही वाटला. रेवा माणसांना चांगलं ओळखते, वर्धाला समजवायला हवं. रेवा, काय झालं? काही नाही बाबा. लहानपणापासून ओळखतोय मी तुला. काय झालंय? काही नाही बाबा, वर्धाचं टेन्शन आलंय.
इतकी मोठी झाली आहे ती, पण काही गोष्टींचं भानच नसतं तिला. का असं वागते? अगं अशीच वागणार. तुझ्यावरच गेले ना ती, तुझ्यासारखंच वागणार. आता तू नाही का, तुला जे मनाला येईल तसंच करत होतीस. म्हणजे अगदी अख्ख्या घराची जबाबदारी स्वतःच्या अंगावर घेणं, भर मंडपात लग्न मोडणं, तुला जे योग्य वाटेल ते सगळं करत होतीस. पण रेवा, समाधान याच गोष्टीचं आहे की तू जे काही केलंस ना ते खरंच सगळं योग्य होतं. पण जर वरदाला हे सगळं नाही जमलं बाबा तर? तू समजा, तू सावर की तिला. आणि तिने माझं नाही ऐकलं तर? असं कसं नाही ऐकणार? ताई आहेस ना तू. खरं तर ताई कसली, आईच म्हणायला हवं तुला. लहानपणापासून त्याच मायानं तर वाढवलंच तिला. रेवा, हे वयच असं असतं. पण तुझा हक्क आहे. ओरड तिला, रागाव, हवं तर धपाटे घाल. आणि तरी सुद्धा नाही ऐकली ना तर अनय राजेंना सांग. त्यांचं तर नक्कीच ऐकेल. तू सुद्धा ऐकतेस ना त्यांचं? खरंय बाबा, मी नेहमीच अनयचं ऐकते. पण जेव्हा तो चुकतो तेव्हा अशा वेळी काय करायचं? रेवा, अगं पुरुषांचा गुणधर्मच आहे तो चुकणं. आणि म्हणूनच देव प्रत्येक पुरुषाच्या आयुष्यात एक बाई आणतो. म्हणजे कसं आहे, पुरुषांचा गुणधर्म आहे भरकटणं आणि बायकांचा आहे सावरणं. पुरुषांच्या एका चुकीमुळे सुद्धा संसार भरकटू शकतो, पण सावरायचं बायकांनाच असतं. पण बाबा, कधी कधी गप्प बसून नाही सावरत आहेत. मग बोल. अनयराजे समजूतदार आहेतच की. आणि बोलून सुद्धा जर काही होत नसेल ना तर थेट कृती कर. पण संसार वाचव बाळा. त्यासाठी तुला काहीही करावं लागलं ना तरी बेहत्तर. रेवा, तुझ्या संसारासाठी योग्य वाटेल ते सगळं करण्याचा तुला हक्क आहे. काय म्हणतोय मी? तुला हक्क आहे. थँक्स बाबा. काय झालं? आज तुम्ही माझ्या डोक्यावरचं मोठं ओझं हलकं केलं. आता बघा, मी सगळं कसं व्यवस्थित करते. ते तर तू करायलाच हवंस बाळा. आणि या घरातली सून म्हणून तुझं ते कर्तव्यच आहे. माझ्या संसाराला कुठल्याही प्रकारचा धोका निर्माण होणार नाही ह्याची मी नक्कीच काळजी घेईन. मला तरी तो मुलगा चांगला वाटला नाही. काहीतरी गडबड नक्कीच आहे. मी त्याला आधी कधी बघितलं नव्हतं, पण तरी त्याला भेटल्यावर मला असं का वाटत होतं की मी त्याला ओळखतो म्हणून. वरदानी इतक्या कमी ओळखीत त्याच्यावर पटकन विश्वास ठेवायला नको होता. रेवा, त्या समीर बद्दल तुझं काय मत आहे? कोण समीर? तोच वरदाचा मित्र. आज दुपारी त्याला भेटून आलो आम्ही. काय? तू भेटलास त्याला? अच्छा, त्याच्याशी संबंध ठेवायचा नाही हे मी वरदाला बजावून सांगितलं होतं, म्हणून तिने तुला पुढे केलं त्याला भेटायला. अनय, तो समीर नाहीये. तो स्वप्नील आहे. तो समीर नाहीये, तो स्वप्नील आहे. त्याचा नक्कीच काहीतरी भयानक उद्देश आहे. मला कळतच नाहीये की तो वरदाशी रिलेशनशिप का वाढवायचा प्रयत्न करतोय. नक्कीच यामागे काहीतरी कारण आहे. नाही तर एका भेटीत असं कोणी प्रेमात पडतं का? पण हे सगळं तुला कसं माहित? कारण मी त्याचा शोध घेतला त्या दिवशी. काय? स्वप्नील गेले काही दिवस गायब आहे.
हे तुमच्या शिपुरापुरात तर आला नसेल तो? देतोयस रे तू? तुझा खेळ आता संपलाय स्वप्नील. मी स्वप्नील नाहीये, मी समीर आहे. खूप हुशार आहेस रे तू. शर्ट बदलल्यासारखी अगदी पटापट नावं सुद्धा बदलतोस. हो, मीच स्वप्नील आहे. काय करणार आहेस तू? मान्य आहे ना तुला? तूच स्वप्नील आहेस ते? मग ते हल्ले मीच केले ते. काय करणार आहेस तू? हा? कोणाला जाऊन सांगणार आहेस? आणि विश्वास कोण ठेवेल तुझ्यावर? जा, काय करायचं ते कर. इथे थांबून तुला काहीही मिळणार नाही. हा, बाहेर पडून अवनीसाठी उर्मीसाठी काहीतरी करू तरी शकशील. देवा, आय एम रिअली सॉरी. मला कल्पनाच नव्हती या सगळ्या गोष्टींची. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी मला आता कळतच नाही. मी तुला कुठच्या तोंडाने एक्सप्लेनेशन देऊ? मी तुझ्यावर आधीच विश्वास ठेवायला हवा होता. हा माणूस भलताच भयानक दिसतोय. आता अवनीकडे आपल्याला जास्त लक्ष द्यावं लागेल. उद्याच ह्या सगळ्या गोष्टींचा सोक्ष मोक्ष लावून टाकतो. असल्या माणसाला मोकळं सोडणंही गुन्हा आहे. तेव्हा मी कुठच्या तोंडाने तुझी माफी मागू? मी सगळ्यात कसा वावत गेलो? आय एम सॉरी. एकदा सॉरी म्हटलं ना, त्याला भेटायला एकटी का गेली होतीस? तुला काही झालं असतं म्हणजे? तू आहेस ना माझ्यासोबत. मला कशाला काही होईल? काय सांगताय काय सूर्यकांत राजे? अहो मग आधी तरी सांगायचं आम्हाला. कमाल हवी कामगारांची. ठीक आहे, सांगतो जी आम्ही सगळ्यांना. नक्की सांगतो. कामगारांची सुद्धा अगदी कमाल आहे बघा. काय झालंय हो साहेब? आज आपल्या कंपनीला 75 वर्ष पूर्ण होत आहेत जी. वाव, दॅट्स ग्रेट न्यूज. यासाठी सेलिब्रेशन व्हायला हवं. ते तर होईलच. रेवा, अनयराचे कुठे आहेत? तो येतोच आहे. पण काय झालं साहेब? काही खास? खास म्हणजे अनयराजे येऊ देत, मग आम्ही बातमी सगळ्यांना एकदमच देतो. काय झालं साहेब? बघ तरी, मगापासून काही सांगतच नाहीयेत या. आपल्या कंपनीला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या खुशीत कंपनीमध्ये एक समारंभ ठेवण्यात आलाय जी. कामगारांनी सगळी तयारी केली. सरनोबतांचा सत्कार, अनयराजेंच्या हस्ते अण्णासाहेबांच्या पुतळ्याचं अनावरण आणि इतर बरंच काही. वाव, छान आहे. मग सगळी तयारी झालीये का? तशी तयारी झालीये सगळी, पण आम्हाला असं वाटतं की सरनोबतांतर्फे हा कार्यक्रम जरा शाही होऊ द्या. काही खास पाहुण्यांना निमंत्रण आणि सरनोबतांतर्फे खास मेजवानी. पण हे सगळं होईल इतक्या झटपट? अलबत. अहो, इतके सारे सरनोबत तयारीला लागल्यावर का नाही होणार? सूर्यकांत आणि रावसाहेब तिथे कंपनीत तयारी बघतील. गुंडप्पांना आपण बाकीची व्यवस्था करायला सांगू. कपिल आणि रेवा जेवणाचं बघतील. सगळं काही ठीक होईल जी. आमच्यासाठी काही काम असणार आहे की नाही आऊसाहेब? नाही म्हणजे आम्ही सुद्धा सरनोबतच आहोत म्हणून विचारलं. आहोत ना? आहातच की हो. निलांबरा, तुम्ही पाहुण्यांकडे बघा. कुणाकुणाला बोलवायचं, कशी बडदास्त ठेवायची याची सगळी यादी तयार करा. रोमिला,
तुम्ही यांना मदत करा की हो. जी. अनयराजे, तुम्ही आता कंपनीत जाताय जी? अहो साहेब, मी जात नाही आज ऑफिसमध्ये. माझं जरा बाहेर एक काम आहे, त्याच्यासाठी चाललोय. तुम्ही जाताय तर जा, पण संध्याकाळी कार्यक्रमाला वेळेवर पोहोचा जी. आज तुमचा खास मान आहे. आणि घराबाहेर पडताना तोंड गोड केल्याशिवाय बाहेर पडू नका जी. रोमिला, हा, जा, तोंड गोड करण्यासाठी काहीतरी घेऊन या. ओके. निलंबरा, आणि तू कुठे चाललायस? स्वप्नीलचं खरं रूप जगासमोर आणण्यासाठी. काय? हे बघ, आज नको जाऊस प्लीज. माझा ऐक. रेवा थांब, नको काळजी करूस. मला जायलाच पाहिजे. मी सगळं काही नीट करीन आणि त्या स्वप्नीलला अद्दल घडवीन. अरे, अनयराजे गोळ्याचं न खाताच गेले. रेवा, हे घे, तू तोंड गोड कर. घे. एक्सक्यूज मी. अरे अनयराजे, तुम्ही इथे? मी माझ्या मित्राला भेटायला आलोय. तुमचा मित्र इथे राहतो? बोलले नाहीत ते आम्हाला. तुम्ही रूम नंबर सांगा. रूम नंबर आता आठवत नाही मला. समीर नाव आहे त्याचं. एक मिनिट, मी पाहते. हा प्लीज. 202 नंबर रूम. पण सर, पण काय? त्यांनी असं खास सांगितलंय की त्यांना कोणी डिस्टर्ब करू नये. मग आता? सर, आमच्या नियमांप्रमाणे आम्ही तुम्हाला नाही सोडू शकत. काय? सॉरी सर, रागवू नका, पण हॉटेलचे नियमच आहेत तसे. अहो, माझं खरंच खूप महत्वाचं काम आहे माझ्या मित्राकडे. एक मिनिट सर, तुम्ही त्यांच्याशी फोनवर बोलता का? मी तुम्हाला फोन लावून येते. एक मिनिट. हा, मी इथे आलोय ते त्या स्वप्नीलला कळलं तर तो पळून जाईल. नको. एक मिनिट थांबा. राहू दे राहू दे. उगाच माझ्या मित्राला डिस्टर्ब करायला नको. पण सर, तुम्ही इथे आलात तर? नाही नाही, राहू दे. सर, मी तुम्हाला VIP रूम ओपन करून देऊ का? त्यांची भेट होईपर्यंत तुम्ही इथेच आराम करा. नाही, ठीक आहे. ओके. आता त्याची वाट पाहत किती वेळ थांबणार मी? या मुलीला नियम तोडायला पण नाही सांगू शकत. काय करायचं? हिचं लक्ष नाहीये. मीच रूम मध्ये जातो. स्वप्नील, स्वप्नील, डू नॉट डिस्टर्ब. आमच्या सगळ्यांचे आयुष्य डिस्टर्ब करून इथे डू नॉट डिस्टर्बचा बोर्ड लावून बसलाय. मजा चालली असणार ह्याची. सगळी मजा एका झटक्यात बाहेर काढतो. एक्सक्यूज मी. राजे, मी सकाराम धावगुडे. हा, तुम्ही इथे राहता राजे? आमच्या हॉटेलचं भाग्य उचललं. दार उडत नाही का? हा, म्हणजे ते मास्टर की आहे माझ्याकडे. थँक्यू.